ऑप्शन्सच्या प्राइसिंग मध्ये डायरेक्टली 171चा तो 290 रुपयाला जातो का? त्याच्या पाठीमागचं कारण काय? ते कारण जे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. याच्यासाठी जो मेजर वर्क करणारा जो ग्रीक आहे त्याला म्हटलं जातं गामा. आता हा गामा कसं आणि कुठं बघायचं, ते एक्सपोजरचा वापर कशा पद्धतीने करायचा त्याबद्दल पूर्ण माहिती जी इथे या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे निफ्टी ट्रेंड मराठीमध्ये. आपण ऑप्शन सिरीज मास्टर क्लास मधील पुढच्या एपिसोडमध्ये गामा आज आपण बघून घेणार आहोत. मागच्या एपिसोडमध्ये आपण डेल्टा बघितला आणि डेल्टा नंतर गामाच का हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे. तर डेल्टामध्ये जो काही बदल होणार आहे त्याचं जे स्केलेटन जे आहे ते गामा ठरवत असतं. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डेल्टा जो आहे तो गामावरती डिसाईड होत असतो. मग हा नक्की गामाचा इम्पॅक्ट जो आहे तो ऑप्शन चेनच्या वेगवेगळ्या स्ट्राईक्सला म्हणजे एटीएम, ओटीएम, आयटीएम वरती कसा होत असतो जर स्पॉट हल्ला तर, आणि इव्हेंटच्या वेळेस याचा इम्पॅक्ट कसा राहतो, आणि त्याचबरोबर ह्या गामाचा अदर ऑप्शन्स ग्रीक वरती काय परिणाम होतो, या सर्व गोष्टी ज्या आहेत स्क्रॅच टू ऍडव्हान्स लेवल जे आपण जे वेगवेगळ्या सिनरीसाठी बघणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी डॉक्टर रणजित आपला सर्वांचं स्वागत करतो ऑप्शन्स मास्टर क्लास सिरीज एपिसोड नंबर 12 मध्ये. व्हिडिओमध्ये आपण गामा नक्की काय आहे ते समजून घेऊयात. तर ऑलरेडी आपण डेल्टा जो आहे तो बघितला होता. डेल्टामध्ये आपण बघितलं होतं की जर निफ्टीचा स्पॉट हा 100 पॉइंटनी जर फिरतोय तर त्या केसमध्ये ऑप्शन्सची किंमत जी आहे स्पेसिफिक स्ट्राईकची ती कशी बदलू शकते. आता अतिशय महत्वाचा प्रश्न जो आहे तो आपल्या समोर येतो, तो म्हणजे जर डेल्टा हा 0.50च जर कायम राहिला तर. नाही ना, तुमचा ऑप्शनचा जो डेल्टा जो आहे तो सुरुवातीला 0.50 राहील पण वेळोवेळी तो बदलत राहणार आहे. डेल्टा हा 0.50 वरनं कदाचित 0.52, 0.55, 0.60 असा बदलू शकतो. म्हणजेच गामा हा डेल्टा किती वेगाने बदलणार आहे हे सांगतो. आणि एकदा जर तुम्हाला गामा जर समजला मग तुम्हाला एक गोष्ट चांगली समजेल, ते म्हणजे ऑप्शन्स प्रीमियम जे आहेत एका सरळ रेषेत वाढत नाही किंवा एका सरळ रेषेत कमी होत नाही. तर चॅप्टर नंबर 1 कडे जाऊयात, ज्याच्यामध्ये आपल्याला गामा नक्की काय आहे ते समजायला मिळेल. अगदी सोप्या भाषेत तुम्हाला जर सांगायचं जर झालं तर डेल्टा सांगतो अंडरलिंग म्हणजे स्पॉट. निफ्टी जर 1 पॉइंटनी जर हल्ला तर ऑप्शन्स प्रीमियम जो आहे तो किती बदलू शकतो हे डेल्टा सांगतो. आणि त्याच वेळेस गामा सांगतो जर अंडरलिंग जर हल्लं आयदर वरच्या बाजूला गेलं किंवा खालच्या बाजूला गेला तर डेल्टा जो आहे तो किती बदलू शकतो. बस हीच गामाची कोर डेफिनेशन आहे. आता याला व्यवस्थितरित्या समजून घेण्याकरता आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ डेल्टा नुसार जो आहे तो बदल सुद्धा लक्षात येणं सगळ्यात महत्वाचं ठरतं. आता आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून हा जो डेल्टा जो आहे तो कशा पद्धतीने बदलतोय ते व्यवस्थितरित्या समजून घेऊयात. गामा नक्की आपल्याला सांगत असतो की ह्या डेल्टामध्ये कसा बदलाव जो होतो होत असतो. जर अंडरलिंग 100 पॉइंटनी जर हलतोय तर त्या केसमध्ये गामा आपल्याला सांगणार आहे की डेल्टा किती बदलतोय. मग जर इनिशियल डेल्टा हा 0.40च्या आसपास आहे आणि स्पॉट निफ्टीचा हा 100 पॉइंटनी वरच्या बाजूला जर गेलाय तर त्यावरनं आपल्याला हे लक्षात येतं की डेल्टा जो आहे तो चेंज होणार आहे आणि नवीन डेल्टा हा 0.5 राहील. इनिशियल जो आहे तो 0.4च्या आसपास होता. मग नवीन जो डेल्टा 0.5 जो होतोय त्यानुसार प्रीमियम सुद्धा त्या प्रमाणामध्ये बदलताना दिसणार आहे. म्हणून फक्त डेल्टाला बघणं चुकी करायची नाही, त्याच्यामध्ये गामाकडे सुद्धा लक्ष द्यायचं, ज्यावरनं आपल्याला आयडिया येते की प्राइस नक्की काय करण्याचा जे ते प्रयत्न करत आहेत आणि त्याला आपण युनानिमसली जे आहेत डेल्टाची अपमूव फॉलो करण्याकरता जे ते यूज करू शकतो. आणि हे एक सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर तिथं ठरत असतो. आणखीन एक छोटस उदाहरणाच्या माध्यमातून हा जो डेल्टा जो आहे डेल्टावरती परिणाम जो आहे तो गामाचा कसा होतो तो समजून घेऊया. समजा तुम्ही एक कार चालवतात, त्या कारचा जो स्पीड जो आहे तो म्हणजे डेल्टा आहे आणि गामा जो आहे ना
तो त्याचा ॲक्सेलरेशन आहे. म्हणजे तुम्ही गाडी 40 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने चालवतात आणि तुम्हाला समजा त्या गाडीचा आणखीन स्पीड जर वाढवायचा आहे तर त्याकरता तुम्हाला ॲक्सेलरेटरच्या पेडलवरती जो आहे तो पाय ठेवावा लागणार आहे आणि त्या केसमध्ये तो 0.6 राहणार आहे. म्हणजेच तुमचा स्पीड जो आहे तो 40 वरनं 50, 60, 70 वरती जाईल, पण त्याकरता तुम्हाला ऍक्सेलरेटर वरती पाय ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. त्या केसमध्ये डेल्टा जो आहे तो चेंज जो आहे तो क्विकली होईल. पण तुमचा स्पीड 40चा आहे आणि तुम्हाला तो एकदम फक्त 43 किलोमीटर पर आवर वरती घेऊन जायचा आहे, मग त्या केसमध्ये हा जो गामा जो आहे एकदम स्लोली म्हणजे ऍक्सेलरेटर वरती एकदम स्लोली तुम्हाला वाढवावं लागेल. त्यावेळेस तो डेल्टा जो आहे तो एकदम स्लोली आपल्याला चेंज होताना तिथं दिसेल. हा फरक राहणार आहे तिथं. मग तुम्हाला जर डेल्टा जर क्विकली चेंज करायचा असेल तर त्याकरता गामा जो आहे तो क्विकली चेंज होणं गरजेचं आहे आणि त्यानुसार अंडरलिंग मध्ये बदल सुद्धा होणं सगळ्यात महत्वाचं आहे. मग आणि मगच तुम्ही त्या हाय गामाला जे आहे ते कॅप्चर करू शकता. एक सिंपलच्या पद्धतीमध्ये हाय गामा आणि लो गामा कशा पद्धतीने सिस्टीम वरती काम करत असतो याची आयडिया जी आहे तुम्हाला या गाडीच्या ऍक्सेलरेटर आणि स्पीड या उदाहरणावरनं नक्की लक्षात आलीच असेल. ऍट द मनी ऑप्शनचा जो डेल्टा जो आहे तो सगळ्यात जास्त तिथं असू शकतो. त्यामध्ये आपण एक लक्ष ठेवायचं की आउट ऑफ द मनी ऑप्शनचा जो डेल्टा जो आहे तो कमी असतो. पण याच्यावरती गामा जो आहे तो एक्सपायरी डेटच्या वेळेस जो आहे तो सगळ्यात जास्त परिणाम जो आहे तो डेल्टाच्या व्हॅल्यूवरती आपल्याला करताना तिथे दिसू शकतो. त्यामुळं ऍट द मनी ऑप्शनचा गामा जो आहे तो सगळ्यात जास्त प्रचंड प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता असते जर अंडरलिंक तुमच्या दिशेमध्ये जाण्याचे साठी तयार आहे स्ट्रक्चर वाईज. त्यामुळं सगळ्यात जास्त कमी वेळेत जास्त प्रीमियम मध्ये मूव्ह होण्याचे चान्सेस ह्या गॅमा ब्लास्ट मुळे डेल्टा मध्ये होण्याचे चान्सेस असतात आणि तिथं काही काही सिच्युएशन्सला प्रीमियम जे ते 5 ते 10 पटीमध्ये सुद्धा आपल्याला एक्सपायरी डेजला वाढताना तिथे दिसतात आणि ह्याच फिनॉमिनलला गॅमा ब्लास्ट असं म्हणलं जातं. हे गॅमा ब्लास्ट तुम्ही कधी एक्सपायरी डेजला बघितलं असेल तर कमेंट मध्ये नक्की नक्की सांगा. आणखीन एक छोट्याशा उदाहरणाद्वारा जे आहे ते नेमकं कशाप्रमाणे हा डेल्टावरती गामा परिणाम करतो ते समजून घेऊया. समजा निफ्टीचा जो स्पॉट जो आहे तो 24,000च्या आसपास जो आहे तो ट्रेड होतोय असं समजूया. हा स्पॉट आहे. त्यावेळेस या 24,000 सीई म्हणजे 24,000चा सीई जो आहे जो की एटीएम स्ट्राईक आहे. या एटीएम स्ट्राईकचा जो डेल्टा जो आहे मी त्याला डी म्हणतो तो 0.5च्या आसपास आहे आणि त्याच वेळेस त्याचा गामा जो आहे ज्याला मी जी म्हणतोय तो कन्सिडर करा तो 0.02च्या आसपास आहे. आता होतं काय निफ्टी जो आहे या 24,000 वरनं डायरेक्टली 24,010 वरती जातो. म्हणजे जो इन्क्रीज झालाय पॉइंटचा इथे 10 पॉइंट झालाय. मग नवीन डेल्टा काय असणार आहे ते बघणं गरजेचं आहे. मग इथं मी म्हणतोय न्यू डी नवीन डेल्टा जो आहे तो किती येईल ते बघणं गरजेचं आहे. मग हा जो गामा जो 0.02 होता हा 10 पॉइंटच्या हिशोबाने जे आहे ते चेंज होईल. म्हणजे इथं तो 0.2च्या आसपास येईल. म्हणजे नवीन जो डी राहणार आहे हा गामा झाला. तर 0.5 अधिक 0.2 म्हणजे हा नवीन जो गामा डेल्टा राहील तो 0.7च्या आसपास जाईल कारण अंडरलिंग जो आहे तो 10 पॉइंटनी तिथं इन्क्रीज झालाय. तर अशा छोट्याशा आणि सोप्याशा पद्धतीने जे तुम्ही प्राइसचं बिहेवियर जे आहे ते व्यवस्थितरित्या समजू शकता डेल्टाच्या माध्यमातून. मग याच्यामध्ये हा जो गामा जो आहे तो जसा अंडरलिंग मध्ये बदला होईल त्याचं इम्प्लिकेशन जे आहे ना ते डेल्टाच्या रूपाने आपल्या समोर तिथं देताना दिसत असतो. तर त्याकडे सुद्धा आपण लक्ष ठेवणं सगळ्यात महत्वाचं राहतं. उदाहरण समजलं असेल तर हो म्हणून कमेंट बॉक्समध्ये कमेंट. आता एटीएम ऑप्शनचा गामा हा आउट ऑफ द मनी ऑप्शन्स आणि इन द मनी ऑप्शन्स पेक्षा कसा वेगळा असतो ते या उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. निफ्टीचा स्पॉट हा 24,000च्या स्ट्राईकला आपल्याला तिथे दिसतोय. त्याच वेळेस ऍट द मनी ऑप्शनचा आपण जर गॅमाचा पिलर जर बघितला तर तो हायर साईडला दिसतो. जर 23,700 जो की इन द मनी ऑप्शन आहे त्याचा जर गामा जर बघितला तो लोअर साईडला आहे आणि 24,300 जो की आउट ऑफ द मनी ऑप्शन आहे त्याचा गामा जो आहे तो लोअर साईडला आहे. याच्यावरनं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की
ऍट द मनी ऑप्शनचा गामा जो आहे तो सगळ्यात जास्त आहे. आणि जसं गामा हा नियर ऍट द मनी ऑप्शनच्या आसपास येईल तो जास्तीत जास्त होईल. आउट ऑफ द मनी ऑप्शन्स आणि इन द मनी ऑप्शन्सला तो कमी होताना तिथं दिसतो. त्याचबरोबर जर एक्सपायरी जवळ जर येते तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे ह्या गामावरती होताना तिथं दिसतो. म्हणूनच एक्सपायरी डेच्या दिवशी आपल्याला गामा ब्लास्ट सारख्या सिच्युएशन ज्या आहेत त्या तयार तिथं होताना दिसत असतात. जेव्हा expiry जवळ असते त्यावेळेस गामाचा इफेक्ट जो होतो options वरती सगळ्यात जास्त होताना तिथं दिसू शकतो. कारण याचमुळे एक्सपायरी डेच्या दिवशी छोटासा निफ्टीचा मुवमेंट देखील ऑप्शनचा प्रीमियम मध्ये आणि डेल्टा मध्ये मोठा बदल निर्माण करू शकतो. आणि ह्याच कारणामुळं एक्सपायरी ट्रेडिंग मध्ये ऑप्शनचे बिहेवियर जे आहेत ना खूप वेगाने बदलताना दिसतात. काही काही अगदी 2, 4, 5 रुपयांचे प्रीमियम डायरेक्टली 80 ते 200 रुपयापर्यंत सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या एक्सपायरीला जे ते बघायला मिळतात. ह्यामध्ये बिगिनर ट्रेडर जो आहे तो खूप मोठी चूक करत असतो. तो फक्त प्रीमियम बघत असतो. पण प्रोफेशनल ट्रेडर जो आहे तो एकत्रितपणे त्याचा डेल्टा काय आहे, त्याचा गामा काय आहे आणि एक्सपायरी म्हणजेच थीटा किती त्याच्या जवळ आहे आणि त्याच्यावरती इम्पॅक्ट जो तो कशा पद्धतीने होऊ शकतो त्याकडे सगळ्यात जास्त लक्ष राहतं. जर एक्सपायरीला 7 दिवस आहे तर ऑब्विसली त्याचा गामा जो आहे तो रिॲक्ट थोडासा कमी पद्धतीने करेल. तेच जर 3 दिवसावरती आलं तर थोडंसं ऍक्शन त्यामध्ये होताना दिसेल. आणि तेच जर 1 डे मध्ये आलं तर तिथंच 50 पैशाचे जे प्रीमियम जे ते डायरेक्टली आपल्याला 100, 200 रुपयांपेक्षा जास्त तिथं जाताना दिसतात. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टींना जर आपण ऑब्झर्व जर केलं तर त्यावरनं आपल्याला एक्सपायरी डेच्या वेळेस गामाला कशा पद्धतीने ट्रेड पुट करायचं याची आयडिया जी ती येताना तिथं दिसते. एक छोटस एक्झाम्पल जे ते आपण बघूयात आणि त्यामध्ये ह्या गामा ब्लास्ट मुळे जे प्रीमियम जे ते कशा प्रचंड पद्धतीमध्ये वाढलेत ते आता पुढील प्रकरणामध्ये बघूयात. आता आपण सेक्शन 6च्या माध्यमातून लॉंग गामा आणि शॉर्ट गामा जो आहे तो कशा पद्धतीने वर्क होतो तो समजून घेऊयात. तर हा एक प्रोफेशनल ट्रेडिंगचा पाया आहे आणि ह्यामध्ये ऑप्शन बायर आणि ऑप्शन सेलर यांचा गामा एक्सपोजर जो आहे तो एक महत्वाचा फरक सांगत असतो. लॉंग ऑप्शन पोझिशन मध्ये सामान्यतः पॉझिटिव्ह गामा असतो आणि शॉर्ट ऑप्शन पोझिशन मध्ये सामान्यतः निगेटिव्ह गामा असतो. समजा तुम्ही कॉल ऑप्शन बाय केलाय आणि मार्केट तुमच्या डायरेक्शनने जोरात गेले, तुमचा डेल्टा जो आहे तो वाढू शकतो. म्हणजे पुढच्या अंडरलिंग मुवमेंटवरती ऑप्शन्स प्रीमियमची सेन्सिटिव्हिटी वाढून तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तो डेल्टाच्या माध्यमातून होऊ शकतो आणि यालाच आपण पॉझिटिव्ह गामा एक्सपोजर असं सुद्धा म्हणू शकतो. पण जर शॉर्ट पोझिशन्स मध्ये पिक्चर उलट असतं, मार्केट जर तुमच्या विरोधात जोरात जर गेलं तर डेल्टा जो आहे तो ऍडव्हर्स डायरेक्शन मध्ये वेगाने बदलू शकतो आणि म्हणून शॉर्ट गामा पोझिशन्स मध्ये लार्ज मार्केट मुवमेंटची मोठी रिस्क जी आहे ती होताना तिथं दिसत असते. तर जेव्हा केव्हा तुम्ही लॉंग गामा करताय किंवा शॉर्ट गामा करताय ह्या छोट्याशा गोष्टीकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जर मार्केट तुमच्या विरोधात जर तिथं जात असेल तर तुम्ही तिथं अडकण्याचे चान्सेस जे ते सगळ्यात जास्त तिथं असतात. म्हणून ह्या गामा एक्सपोजर कडे आपण ट्रेड घेण्याच्या अगोदर लक्ष देणं सगळ्यात महत्वाचं असतं. तर गामा बायर जो आहे ना तो बायरच्या हिशोबा पर्स्पेक्टिव्ह मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय. इथं 0.40चा त्याचा डेल्टा आहे इनिशियल. तुमच्या डायरेक्शन मध्ये निफ्टी तिथं जातोय तोपर्यंत इथं काहीच इश्यू नाहीये. निफ्टी 100 पॉईंटनी गेल्यानंतर तो 0.40चा जो डेल्टा जो आहे तो 0.55 होतो बिकॉज ऑफ गामा चेंज. म्हणजे 0.15चा तिथं चेंज होऊन जातो आणि त्यानुसार आपल्याला परत एकदा निफ्टीची अपवर्ड ट्रॅजेक्टरी जी आहे 100 पॉईंटनी होते. म्हणजे इनिशियली जो तुम्ही 0.40ला जो डेल्टा जो घेतलेला होता तो डायरेक्टली तो 0.70 होतो. म्हणजे 0.30चा तिथं ऍप्रिशिएशन होतं आणि टोटल जी मूव जी होते तिथं आपल्याला 200 पॉईंटची होताना तिथं दिसते आणि त्यानुसार प्रीमियम मध्ये बदल होतो. पण इथं तुमच्या अगेन्स्ट जर मार्केट तिथं जायला लागला आणि तो गामा पॉझिटिव्ह गामा ऐवजी निगेटिव्ह गामा जर तिथं जर झाला तर त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट जो आहे तो तुमच्या ओव्हरऑल सिच्युएशनवर तिथं होताना तिथं दिसू शकतो. त्यामुळं जेव्हा केव्हा आपण ऑप्शन बाय होत आहोत त्यावेळेस ऑप्शन सेलरच्या शॉर्ट पोझिशनचा गामा काय आहे तो चेक करणं गरजेचं आहे आणि
त्याच वेळेस बायर ऑप्शनचा गामा जो आहे तो नेट पॉझिटिव्ह साइड मध्ये आहे का ते सुद्धा चेक ठेवणं महत्वाचं असतं. सेक्शन नंबर 7च्या माध्यमातून समजून घ्याव्यात हा गामाचा उपयोग जो आहे तो हेजिंगसाठी कसा केला जाऊ शकतो. गामा हा एक प्रोफेशनल यूजच्या पद्धतीमधनं दृष्टिकोनातनं बघणं सगळ्यात महत्वाचं आहे. समजा एका ट्रेडरची खूप मोठी पोझिशन त्याने घेतली आहे आणि त्याचा इनिशियल डेल्टा जो आहे तो 50 आहे, म्हणजे पोझिशन अंडरलिंग मध्ये रफली +50 युनिटची इक्वलंट एक्सपोजर सारखी बिहेव करू शकते. गामामुळे जर हाच डेल्टा 0.50 वरनं बदलून तो 0.70 जर झाला म्हणजे ट्रेडरचं एक्सपोजर जे पूर्वीपेक्षा मोठं झालेलं आहे आणि त्यामुळं त्याला हेज करणं महत्वाचं ठरतं. म्हणजे काय, गामा फक्त हा टेक्स्ट बुक कन्सेप्ट नाहीये, तो एक रिस्क मॅनेजमेंटचा देखील एक महत्वाचा टॉपिक आहे. प्रोफेशनल ट्रेडर पोझिशन घेताना फक्त मी बुलिश आहे म्हणून इतकं पाहत नाही, त्याबरोबरच तो माझा डेल्टा किती आहे त्याच्यामध्ये गॅमाचं एक्सपोजर काय आहे आणि मार्केट मोठं मूव्ह केलं तर माझा डेल्टा किती प्रमाणात बदलू शकतो, ही सुद्धा एक प्रोफेशनल थिंकिंगची शिदोरी तिथं असते. तर ह्याकडे आपण बघताना डेल्टाचं गामा बरोबरचं एक्सपोजर तर महत्वाचं आहेच आहे, परंतु जर डेल्टा जर चेंज होऊ राहिला तर ते गामा त्यावरती काय इम्पॅक्ट करू शकतो आणि त्या केसमध्ये किती मला हेजिंग जी ती करावं लागू शकते ते बघणं सुद्धा महत्वाचं तिथं ठरत असतं. आता उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊयात की हा हाय गामा या ठिकाणी जर एखादा ऑप्शन सेलर जर अडकला असेल तर तो कसा करू शकतो. कारण हाय गामा म्हणजे फास्ट चेंजिंग डेल्टा असतो आणि सेलरसाठी रिस्क जी ती रॅपिडली आपल्याला तिथं चेंज होताना तिथं दिसू शकते. तर इथं तुम्ही चेक करा, बघा, जेव्हा इनिशियल पोझिशनचा डेल्टा जो आहे तो 0.40 आहे आणि तिथं तो ऑप्शन सेलर जो आहे तो ऑप्शन सेल करतोय आणि मार्केट जे आहे त्याच्या अगेन्स्ट मूव्ह जर तिथं करतंय मग त्या केसमध्ये तो इझिली ट्रॅप होऊ शकतो आणि तिथं फास्ट चेंजिंग डेल्टामुळं तो 0.4 वरनं तो कधी 0.80 होईल हे त्या ऑप्शन सेलरला सुद्धा सांगता येत नाही. कारण अशा ज्या मूव्ह ज्या असतात गामा ब्लास्टमुळे त्या एकदम रॅपिड टाईपच्या असतात आणि तिथं एक्सपांडिंग मीटर रिस्क होतं, म्हणजे इन्क्रीजिंग रिस्क तर होतेच होते आणि एक्सपोजर सुद्धा वाढताना दिसतं. मग अशा ठिकाणी प्रोफेशनल ट्रेडर जो आहे तो हेज करण्यासाठी प्रयत्न करतो की ज्याच्यामध्ये नेकिड म्हणजे फक्त मी एकच स्ट्राईकचा पोझिशन जी ती सेल केली आहे त्याऐवजी तो मल्टिपल नंबर ऑफ लेग सायमल्टेनियसली बाय आणि सेल करतो, ज्याच्यामुळं डायनेमिक हेजिंगच्या माध्यमातून त्याची रिस्क जी आहे ते रिड्यूस होते आणि हाय गामाला तो प्रोटेक्ट करू शकतो आणि रॅपिड डेल्टा मूव्हला सुद्धा तिथं तो कॅन्सल तिथं करू शकतो. ज्यामध्ये डायनेमिक हेजिंग जी आहे ना ही रिस्क रिड्यूस करण्यासाठी केली जाते, ज्याच्यामध्ये एक्सपोजर त्या ऑप्शन सेलरचा हाय गामा आणि रॅपिडली चेंजिंग डेल्टा बरोबर जिथं असतं तिथं. आता हा हाय गामा मध्ये आपण खरेदी केलं पाहिजे का ऑप्शन बायर म्हणून, तर नक्कीच नाही. जोपर्यंत तुमच्या ट्रेडिंग सेटअपच्या हिशोबाने, तुमच्या सिस्टीमच्या हिशोबाने आणि कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने या गोष्टी सर्व मॅच होत नाही तोपर्यंत तिथं न दूर राहणं सगळ्यात महत्वाचं राहतं. कारण इथंच सगळ्यात जास्त लोक जे ते ट्रॅप मध्ये अडकून नंतर भावनिक दृष्ट्या त्यामध्ये आणखीन खोलात लटकले जातात आणि तिथं पूर्ण कॅपिटल जे ते साप आपल्याला होताना तिथं दिसत असतं. म्हणून या छोट्याशा गोष्टीकडे सुद्धा तुम्ही लक्ष त्या प्रमाणात ठेवणं गरजेचं. आता हा गामा जो आहे तो नेमकं ब्रोकरच्या टर्मिनलवर बघायचा कसा त्याच्याबद्दल समजून घेऊयात. तर ह्या अपस्टॉक्सच्या ब्रोकरच्या टर्मिनलवरती मी इथं आलोय. त्यांचा युजर इंटरफेस जो आहे तो होम पेजला डेस्कटॉप साईडला असा आहे. इथं खाली जर तुम्ही ड्रॉपडाऊन जर बघितलं तर ऑप्शन चेंजचा पॉसिबिलिटी तुम्हाला इथं दिसतंय. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जी आहे डायरेक्टली अशा पद्धतीची ऑप्शन चेंज जी आहे ती ओपन होऊन जाईल. त्यामध्ये एटीएम स्ट्राईक, त्याच्या खाली आपल्याला आयटीएम कॉल स्ट्राईक्स आणि वरच्या बाजूला आउट ऑफ द मनी कॉल स्ट्राईक्स दिसतील आणि त्याच्या उलट जे आहे ते पुढ साईडला राहील. इथं तुम्ही जर इन डिटेल जर गेलात तर तुम्हाला इथं गामा जो आहे तो दिसेल, त्याचबरोबर थीटा, डेल्टा हे म्हणजे ऑप्शन्स ग्रीक जे आहे ते दिसतील. समजा तुमच्या याच्यामध्ये दिसत नसेल तर राईट मोस्ट टॉप कॉर्नरला इथं एक सिम्बॉल आहे बघा, त्या सिम्बॉल वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या राईट मोस्ट गिअर वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे जे काय हवंय ते तिथं तुम्ही डायरेक्टली लावू शकता. इथं आता मला समजा ओपन इंटरेस्ट, चेंज इन ओपन इंटरेस्ट नको आहे, त्याचबरोबर मला डेल्टा पण नकोय, मला थीटा पण नकोय आणि मला फक्त गामाच हवा आहे आणि इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी आणि व्हॉल्यूम. मी याला सेव्ह म्हटलं की ऑटोमॅटिकली फक्त इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी आणि गामा जो होतो दिसेल.
आता ह्या एटीएम स्ट्राईकचा गामा जो आहे तो 0.0015च्या आसपास दिसतोय. म्हणजे प्रत्येक 10 पॉइंटला हा जो प्रीमियम जो आहे तो 143चा जो आहे तो 1.5 रुपीजनी जो आहे तो आपल्याला वाढताना तिथे दिसेल. आणि जसं जसं तुम्ही एटीएम वरनं दूर दूर जाताल त्यानुसार तो गामा जो आहे तो चेंज होताना दिसेल. तसंच इन द मनी मध्ये जाताल तसा गामा जो आहे तो चेंज होताना दिसेल. आता बघा हा गामा जो आहे तो 0.0016 आहे. याचा अर्थ जर हा स्पॉट 24,200 वरनं 24,240 जर झाला, 20 पॉईंटने जर वाढला तर गुणिले हा गामाची जी काय व्हॅल्यू आहे त्यानुसार तो प्रीमियम जो आहे तो बदल होताना दिसेल. या पर्टिक्युलर केस साठी ती सीन जो आहे तो आपल्या स्क्रीनवरती तिथं दिसत आहे. पुढच्या चॅप्टरच्या माध्यमातून हा जो गामा जो आहे तो प्रोफेशनल ट्रेडरच्या नजरेतनं बघूयात. तर प्रोफेशनल ट्रेडरला माहिती आहे की स्पीड जो आहे तो डेल्टा आहे आणि तो स्पीड मध्ये मला जर काही बदलाव करायचा असेल तर त्याकरता मला ऍक्सेलरेटर वरती जो आहे तो पाऊल ठेवावं लागणार आहे. मग जेव्हा तुम्ही ऍक्सेलरेटर दाबणार आहात त्याच वेळेस तुमचा स्पीड जो आहे तो इन्क्रीज होणार आहे. म्हणजे डेल्टा मध्ये किती बदलाव करायचा हे ऍक्सेलरेटर म्हणजेच गामावरती डिपेंडंट राहतं. आणि तो प्रोफेशनल ट्रेडर जो आहे तो ते लक्ष देत असतो की डेल्टा जो आहे तो कशा पद्धतीने चेंज तिथं होतोय आणि ज्यावेळेस तो त्याच्या नेक्स्ट स्टेज मध्ये तिथं जाताना त्याला दिसतो त्यावेळेस तो त्याला ट्रॅक करण्याचा तिथं प्रयत्न करत असतो. या उदाहरणामध्ये तीच गोष्ट आपल्याला कळते की जसं जसं स्पीड जो आहे तो इन्क्रीज होतोय तसं तसा डेल्टा इन्क्रीज होतोय. पण तो स्पीड इन्क्रीज करण्याकरता आपल्याला ऍक्सेलरेटरची जी आहे ती तिथं गरज राहते. आता या पुढच्या उदाहरणामध्ये आपल्याला गामा इन ऍक्शन जो आहे तो लक्षात तिथं येईलच. याच्यामध्ये आपल्याला कळतंय की जेव्हा निफ्टी जो आहे तो 24,000च्या आसपास आहे तेव्हा कॉलचा डेल्टा 0.40 आहे. पण जेव्हा तो 100 पॉईंटने अप ज्यावेळेस जातोय तो 0.40चा डेल्टा जो आहे तो 0.55च्या आसपास तिथं जातोय. पुन्हा एक नवीन 100 पॉईंटची मूव झालं म्हणजे तिथं डायरेक्टली तो डेल्टा जो आहे तो 0.15ने वाढून 0.70 होतोय. म्हणजे डेल्टा चेंज जो होतोय तो प्रत्येक स्टेप मध्ये 0.15ने होतोय. याचा अर्थ असा आहे की ह्या एक्झाम्पल मध्ये जो 0.40 वरनं 0.55 वरती जाणार आहे किंवा 0.55 वरनं 0.70 वरती तिथं जातोय हा गामा फिक्स आहे आणि तो गामा म्हणजे 0.15 आहे. म्हणून गामाला कधी नजर अंदाज न करणं सगळ्यात महत्वाचं राहतं. तिसरं म्हणजे गामा आणि इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी नक्की काय. गामा आणि इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी हे दोन्ही ग्रीक्स आहेत परंतु दोघांचाही परिणाम जो आहे तो ऑप्शनच्या प्रीमियमवरती असतो. गामा आपल्याला हे सांगत असतो की सेन्सिटिव्हिटीच्या हिशोबाने डेल्टा मध्ये किती बदलाव होणार आहे म्हणजे तो स्पीड किती स्पीडने वाढतोय हे गामाच्या ऍक्सेलरेटरच्या रूपाने तिथं दिसतं. आणि इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी जी आहे ती फ्युचरमध्ये किती अनसर्टनिटी जी आहे ती आपल्याला तिथं सांगताना तिथे दिसत असते. म्हणजेच प्रीमियम मध्ये व्हॉलॅटिलिटीचा कंपोनंट जो आहे तो त्या माध्यमातून आपल्या समोर तिथे येतो आणि इथंच प्रोफेशनल ट्रेडर जो आहे गामा प्लस इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी या दोन्हीला कम्पेअर तिथं करत असतो. गामाचं मी एक्सपोजर सुद्धा तुम्हाला तिथं सांगितलंय. गामा आणि थिटाचा काय संबंध आहे जे की आपण पुढच्या एपिसोडमध्ये थिटा सुद्धा चेक करणार आहोत. ऑप्शन्स बाईंग मध्ये दोघांनाही इक्वली समजणं गरजेचं आहे. गामा जो आहे तो फास्ट मोमेंटम कशा पद्धतीने होऊ शकतो ते आपण बघतो आणि पोटेन्शियल प्रॉफिटची ऑपॉर्च्युनिटी जी आहे ते कशी तिथं असते ते असते. त्याचबरोबर जर तुमच्या फेवरमध्ये मार्केट जर जात नाहीये तिथंच अडकतंय किंवा तिथनं रिव्हर्स करतंय त्या केसमध्ये थिटा जो आहे तो तुम्हाला तिथे हॅम्पर करू शकतो आणि पूर्णपणे जो आहे तो तिथं लॉस होताना तिथं दिसू शकतो. म्हणून या छोट्याशा गोष्टींकडे गॅमा वर्सेस थिटाच्या रूपाने सुद्धा अंडरस्टँड करणं सगळ्यात महत्वाचं तिथं राहतं आणि याला तुम्ही एक्सपोजरच्या हिशोबाने अंडरस्टँड केलं तर ऑटोमॅटिकली त्याची आयडिया जी ती तुमच्या समोर क्रिएट तिथं सिम्पली होताना तिथं दिसू